केजे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे. मी आहे मारुती बुंडिले नळगीरकर. पाहूया आजची ठळक बातमी. लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारात युवा नेते माननीय सुजातदादा आंबेडकर यांचा लातूरचा प्रचार दौरा. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांची जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न. लातूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील साकोळ येथे सुजाता आंबेडकर यांची जाहीर सभा संपन्न झाली असून शिरोळ तालुक्यातील साकोळ येथे दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी 7:30 वाजता बसवेश्वर चौक येथे जगज्योत महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून सभेची सुरुवात करण्यात आली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय प्रमोद विशंबर सूर्यवंशी हे जिल्हा परिषद गट क्रमांक 21चे अधिकृत उमेदवार आहेत, तर भाग्यश्री अशोक आजनीकर हे पंचायत समिती साकोळ गट क्रमांक 41चे अधिकृत उमेदवार आहेत. यांच्या प्रचारार्थ आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांनी दोन्ही उमेदवारांना निवडून द्यावे असे सांगितले. या प्रचार सभेला तालुक्यातील उजेड, हलकी, अजनी, बिगोली अशा बऱ्याच गावचे नागरिक हजारोच्या संख्येने उपस्थित होते व तसेच वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्ष माननीय मंजुषाताई निंबाळकर व इतर पदाधिकारी कार्यकर्तेही यावेळी उपस्थित होते. आपल्या जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीची तिजोरी खाली करून स्वतःची घरं भरायचं काम केलंय आणि ज्या ज्या लोकांनी आपल्या विकासाची निधी खाण्याचं काम केलंय त्या लोकांना आज उचलून सत्तेच्या बाहेर टाकून वंचित बहुजन आघाडीची सत्ता बसवण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून मित्रांनो, मी इथे आलोय त्या सर्वांसमोर उभा राहिलोय तर एक संधी मागायला, एक संधी विकासासाठी वंचितांना देऊन बघा. आणि मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो की वंचित बहुजन आघाडीचे निवडून आलेले जिल्हा परिषदचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य आपल्या सर्वांच्या सेवेसाठी दिवस रात्र धावून येतील, हे मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो. आणि हेच बोलत असताना मित्रांनो, मला काही गोष्टी आपल्याला सांगायच्या. आपल्याला माहिती आहे मी कुठल्या जिल्ह्यात येतो? अकोला नावाचा एक जिल्हा आहे. अकोल्यामध्ये गेले 35 वर्ष जिल्हा परिषदेची सत्ता ही वंचित बहुजन आघाडीकडे होती आणि अकोल्यामध्ये गेले 35 वर्ष जिल्हा परिषद ही बाळासाहेबांच्या हातामध्ये होती. आणि त्याच्यामुळे परिणाम काय झाला हे आपण समजून घ्या. आपण बघत असाल की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या आणि अंगणवाड्या ह्या शाळा बंद पडत आहेत. आता तुम्ही मला सांगा, जर जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडल्या, अंगणवाड्या बंद पडल्या, तर महिन्याला 25,000 30,000 रुपये फी भरून तुम्ही तुमच्या लेकराबाळांना खाजगी मध्ये, प्रायव्हेट मध्ये शिक्षणासाठी पाठवू शकणार आहात का? नाही. मी आपल्या सर्वांना सांगतो की अकोल्यामध्ये आम्ही एकही जिल्हा परिषदेची शाळा बंद नाही पडू दिली. एवढंच नाही तर अजून 135 शाळा या जिल्हा परिषदेच्या मार्फत गेल्या 5 वर्षामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये चालू करायचं काम हे वंचित बहुजन आघाडीने केलं होतं. आणि जे ग्रामीण भागातली पोरं वन खात्यासाठी, पोलीस भरतीसाठी, आर्मी आणि मिलिटरीसाठी ट्रेनिंग घेतात, त्या ग्रामीण भागामधल्या बहुजन पोरांसाठी, आदिवासी पोरांसाठी, दलित पोरांसाठी, शेतकऱ्यांच्या पोरांसाठी वंचित बहुजन आघाडीने जिल्हा परिषद मार्फत ट्रेनिंग सेंटर आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये व्यायाम शाळा चालू करण्याचं काम हे अकोल्यामध्ये केलं होतं. अकोल्यामधल्या महिलांसाठी महान या गावामध्ये 1.5 कोटीचं महिलांच्या उद्योगासाठी उद्योग रोजगार निर्मिती केंद्र हे वंचित बहुजन आघाडीने उभं केलं. आज आपल्यामधल्या जर आपण महिलांची परिस्थिती बघितली तर आपल्याला प्रामुख्याने एक गोष्ट दिसेल की आज अकोल्यामधल्या महिलांच्या हातामध्ये रोजगार आहे, त्याच्यामुळे त्यांच्या हातामध्ये पैसा आहे, त्या सक्षमपणे स्वतःच्या पायावरती उभे राहिल्यात आणि त्यांनी स्वतःला सक्षम बनवून ठामपणे रस्त्यावरती उतरल्यात आणि कामामध्ये उतरल्यात. हे का झालं? कारण महिलांना आम्ही त्या रोजगार केंद्राच्या मार्फत रोजगार देऊ शकलो आणि महिलांच्या हातामध्ये थेट पैसा आला. लाडकी बहीण सारखी ही स्कीम नाहीये हे समजून घ्या. आम्ही महिन्याला 1200 1500 नाही,
आम्ही महिलांना त्यांच्या पायावरती उभं राहून या समाजामध्ये लढण्यासाठी सक्षम बनवतो आणि हा फरक वंचित बहुजन आघाडी आणि लाडक्या बहीण स्कीम मध्ये आहे. दुसऱ्या बाजूला मला आपल्याला एक सांगायचंय की अकोल्यामध्ये प्रत्येक गावामध्ये एक आरोग्य केंद्र उभं करण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीने केलंय आणि गाव तिथे आरोग्य केंद्र या संकल्पनेखाली प्रत्येक गावामध्ये एक आरोग्य केंद्र ही स्थापना वंचितनी केली होती. आणि कोविड काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये जर रुग्ण हॉस्पिटलला पोहोचू नाही शकत कोणत्याही कारणामुळे तर आम्ही एक व्हॅन वरती मोबाईल हॉस्पिटल सुद्धा चालू केलं होतं की ही बाळासाहेबांची संकल्पना होती की रुग्ण जर हॉस्पिटलमध्ये पोहोचू शकत नाही तर आम्हाला फरक नाही पडत, आमच्या हातामध्ये सत्ता आहे, आम्ही हॉस्पिटलच्या रुग्णापर्यंत घेऊन जाऊ. ही व्यवस्था अकोल्यामध्ये केली होती. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एक संधी मागायला आलोय आणि आपल्या सर्वांना सांगतो की वंचित बहुजन आघाडीची जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला सत्ता आली तर आम्ही शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू आणि जोपर्यंत शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळत नाही तोपर्यंत आम्ही पूर्णपणे तुमच्या बाजूने लढू आणि हा लढा थांबू देणार नाही. दुसऱ्या बाजूला ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना विमा काढून देऊन त्या शेतकऱ्यांची कर्ज माफी करून देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आल्यानंतर नक्कीच करेल. आणि प्रत्येक गावामध्ये एक आरोग्य केंद्र आणि एक जिल्हा परिषदेची शाळा चालू करण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी नक्कीच सत्तेमध्ये आल्यानंतर करणार. आणि म्हणून मित्रांनो मी परत आपल्याला हे सांगतोय की ही निवडणूक आपल्या गणाची, आपल्या गटाची आणि आपल्या गावाचे विकास करण्याची आहे. ही निवडणूक हिंदू मुसलमान आणि जातीपातीचं राजकारण करण्याची नाही. आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो एक अजून गोष्ट मला सांगायची, मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की निवडणूक येते तेव्हा लोक बऱ्याच गोष्टी घेऊन येतात आपल्याकडे. काय काय घेऊन येतात? पाकिट घेऊन येतात. पाकिटात काय असतं? पैसे, बरोबर की नाही? अजून काय घेऊन येतात? बॉटल. बॉटल मध्ये काय असते? दारू. अजून काय घेऊन येतात? काळी पिशवी येते बघा एक. काळी पिशवीत काय असतं? मटण. आता एक गोष्ट बघा की मटण मिळालं एका कुटुंबाची एक रात्री त्याला पुढच्या दुपारच्या जेवणाची सोय होईल. बाटली मिळाली एका माणसाची रात्रीची सोय होईल. पैसे मिळाले 1-2 दिवसाची सोय. त्याच्यानंतर काय करणार? आणि मला एक गोष्ट सांगा, आता रेट किती लावला इकडच्या खासदारांनी आमदारांनी एका मताचा? 500 1000 फक्त. अरे एवढा कमी नका विकू मत स्वतःच, थोडी तरी लाज ठेवा. मला सांगा इकडे कोणी खाटी काय का आहे का? त्यांना विचारा एका कोंबडीचा रेट किती एका कोंबडीचा रेट? 1200. बकऱ्याचा रेट किती आहे? 1 किलो मागे 10,000. अरे भावांनो, कोंबड्या बकऱ्या तुमच्या मतांपेक्षा महाग विकू राहिल्यात. तुम्ही काय मत 1000 मध्ये 500 मध्ये विकून राहिले. आणि दुसऱ्या बाजूला एक गोष्ट समजून घ्या की जर 500 मिळाले तर ते एकदा देतात का दरवर्षी परत येऊन देतात? एकदाच. म्हणजे आता 500 रुपये तुम्हाला दिले 365 दिवसासाठी. 500 रुपयामध्ये आठवडा तरी निघणार आहे का? वर्ष कसं निघणार आहे? आणि तुम्ही 500 रुपये भागिले 365 करा, किती येतात? 35 पैसे. अरे 4 आणि चमननी तेव्हा संपली. तुम्ही 35 पैसे घेऊन काय करणार आहात दिवसाला? मित्रांनो, ही निवडणूक मत विकायची नाही. ही निवडणूक जातीपातीच्या आणि धर्माच्या राजकारणामध्ये अडकायची नाहीये. ही निवडणूक आपल्या हक्काचे उमेदवार निवडून द्यायची आहे आणि ही निवडणूक आपल्या हक्काचे काम करणारे आणि तुमच्यासाठी अवरात्र धावणारे उमेदवार निवडून द्यायची निवडणूक आहे. आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना वाटतं की पाकिट, मटण, बाटली 1000, 500 ह्याच्यामध्ये चांगलं होणार आहे, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या
जर तुमचा पंचायत समितीचा सदस्य निवडून आला तर तो 1 वर्षाला 25 लाखाची कामं आणतो तुमच्या एरियामध्ये, आणि जर तुमचा जिल्हा परिषदेचा सदस्य निवडून आला तर त्याला 1 कोटीचं 5 वर्षाचं बजेट असतं. आता मला सांगा की तुम्ही 25 लाखाला आणि 1 कोटीच्या विकासाला पाकिट, बाटली आणि मटनच्या नावाखाली नाही म्हणणार आहात का? काय जास्त मोठे? पाकिट, बाटली, मटन का 20 लाखाचे 1 कोटीचे विकासाची कामं? विकासाची कामे. विकासाची काम. मग आता तुम्हीच विचार करा की आपल्या फायद्याचं काय? पुढचे 5 वर्ष आपल्याला आपलं भविष्य सिक्युअर करायचंय, पुढचे 5 वर्ष आपल्याला आपलं भविष्य उज्ज्वल करायचंय, पुढचे 5 वर्ष आपल्याला गावाचा गटाचा विकास करायचा आहे का 1 रात्र दारू, बाटली, मटन मध्ये काढायची? हा विचार तुम्हा सर्वांना करायला. आणि दुसऱ्या बाजूला मला अजून एक गोष्ट सांगायची की आपण इतर पक्षांमध्ये जाऊन बघा, आपल्याला एक परिस्थिती दिसेल की इच्छुकांची की आपण इतर पक्षांमध्ये जाऊन बघा, आपल्याला एक परिस्थिती दिसेल की इच्छुकांची. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.